मित्रांनो, कसे तुम्ही? आपल्या डेली व्लॉग तुमचं हार्दिक स्वागत आहे। आणि आज मी रात्री व्लॉग शूट करतो। तर बघू शकता 6:45 वाजले आणि आता आपल्या गावात पालखी आहे। तर सूरज दादाच्या घरी आज पालखी जाणार आहे, सूरज महलले। तर आपण जाऊ, त्यानं स्वतःहून आपल्याला सांगितलं की आपला व्लॉग करशील म्हणजे आपल्या घरचा। तर आज एकादशी आहे 15 वेळा, तर तनू उपासाचं करून राहिली। तर आता आपण जाऊ दादाकडे। तर खूप फोन आले, तर आम्ही गावामध्ये नव्हतो, तर आता मी चालू त्याच्याकडे। तुम्ही व्लॉग एंडिंगपर्यंत पहा आणि सबस्क्राईब करा। तर चला मग आपण पालखीकडे जाऊ। तर मित्रांनो, आता आपण पालखी पाशी आलो। तर आपले सूरज दादा आहे, तर याच्याच घरी आपण पालखी घेऊन चालू। तर आपले रवी तेजा, आपले रवी भाऊ इकडे पकडून आहे आणि अक्षय दादा वगैरे पकडून आहे। तर हे आपले गंजू मामाजी, तर याच्या घरी आपण पालखी घेऊन चाललो। तर तुम्हाला मी पूर्ण हे दाखवतो, तुम्ही एंडिंगपर्यंत ब्लॉग बघा आणि सबस्क्राईब करा। आता आपण हनुमान मंदिरामध्ये आलो आणि आरती वगैरे चालू आहे आणि पूर्ण आपल्या गावातली इथं पूर्ण सदस्य उपस्थित झाले आहे आणि इकडं खूप प्रमाणात आपल्या गावातली उपस्थित झाले आहे। आणि तुम्ही आपले भासाची तुम्ही बघू शकता। तर यायला मुलगी असेल तर मला कमेंटमध्ये सांगा, मुलगी याला लग्न करून द्यायचं आपल्या भावाचं। तर कमेंटमध्ये सांगा मला, तर मुलगी असेल तर तुम्ही एन्जॉय करा आणि सबस्क्राईब करा। गोदर्शा महाराज की तर मित्रांनो, आता आपण सूरज दादाच्या घरी जात आहोत। तर आपले मोठे भाऊ जे आहे ते आपल्या चॅनलमध्ये खूप इच्छा आहे त्याची आहे। तर बघू शकता आपले यशवंत दादा जे आहे ते आपल्या चॅनलमध्ये आले आहेत। तर आता नारा होऊ द्या जोरदार मला, महाराज की जय। आणि आपले पूर्वभावचे तुम्हाला माहिती आहे, नेहमीप्रमाणे आपल्या ब्लॉग मध्ये येतच राहते आणि माहोल करत राहते। तर याच्यामुळे आपला चॅनल ग्रोथ झाला आहे आणि तुम्ही एन्जॉय करा आणि सबस्क्राईब करा। आणि आपले सत्यम दादा रागावर उठले आहे, तर त्याने घेतलं नाही म्हणून आता घेतलं त्याला। तर आता हॅपी झाले, बघू शकता त्याचा दात जय जय भारत। तर आपण जाऊ आता सूरज दादाच्या घरी आणि एन्जॉय करा आणि सबस्क्राईब करा चॅनलला।
घरी आलो तुम्हाला मी दाखवतो की आपली पालखी वगैरे आणि तुम्हाला मित्रांनो हरिपाठ चालू आहे तर मी घरी याच्यासाठी माझा आवाज नव्हता तेवढा स्पीकर लावणार तिथं तर माझा आवाज नव्हता तर मी घरी आलो तर ते पण तुम्हाला सांगण्यासाठी तर हरिपाठ चालू आहे तर हरिपाठ झालं तुम्हाला भेटतो तर मी तिथंच जाणार आहोत तर भेटू नंतर.
कार्यक्रम जे आहे ते बघू शकता तुम्ही. आपले अल्पहाराचा कार्यक्रम जे आहे ते इकडे सादर करताय आणि ते त्यानेच बनवलं आहे. आचार्य त्याला सांगितलं आम्ही. तर बघू शकता आणि इकडं वाटणं चालू आहे आणि आपले प्रीतम आणून लोकांना देईल. हा बोल. काही तुम्हाला जर काही कोणता प्रोग्राम असेल कॅटर बसवत असेल तर कॉन्टॅक्ट तिथे करू शकता. मला कमेंट मध्ये सांगा फक्त. नंबर तुम्हाला सांगू तो 9356852259 हा माझा नंबर आहे. कधी पण सेवा उपलब्ध आहे आमच्या कॅटरची. धन्यवाद. मग भेटू आपण. हा तर मित्रांनो हरिपाठ संपलाय. तर आता आपला अल्पहाराचा कार्यक्रम चालू झाला. तर इथं आहे ह्या अल्पहारामध्ये आपला नाश्ता आहे. तर आज पंढरवाड्या एकादशी आहे. तर आज इथं नाश्ताच केला सुंदर दादाच्या घरी. तर बघू शकता आणि फुल माहोल झाला. आणि असा हरिपाठ तुम्ही बघितला नसेल, तुम्ही बघितला आणि चांगल्यानं बघितला तर आपला प्रीतम हो या आणि आपला पोपा तिथं बसला. तो एक नंबर काम करू राहिला. पाय आता तो आला खरवट खाण्यासाठी. ह्या माऊली बरं पाय 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 ह्या माऊलीचा अध्यक्ष आहे तो. आणि ह्या सत्यम तर तुम्हाला माहीतच आहे गैरगुजरात किती म्हणा काही गरज नाही. तर ह्या चांगला दाबून घेऊन राहिला. आणि तुम्ही व्लॉग पाहिल्याबद्दल धन्यवाद आणि खूप माहोल केला. तर घ्या खरवट घ्या. आणि आता हे पालखी जे आता शंकर आबाजीच्या घरी जात आहे. तर हे कदाचित 4-5 घंट्यासाठीच आपली पालखी आली होती सूरजदादाच्या घरी. तर बघू शकता. आणि आता 12 वाजले. तर आता त्यांच्या घरी घेऊन जायचं. त्याच्या घरी जागृत आहे. तर त्याच्या घरी पालखी वगैरे घेऊन चाललो. तर तुम्ही व्लॉग पाहिला धन्यवाद. तर मित्रांनो सूरज दादाच्या घरचा प्रोग्राम जे आहे ते समाप्त झाला पालखीचा. आणि उद्याला आपला पुरुषोत्तम दादाच्या घरी आपली पालखी येणार आहे. आणि तो पण ब्लॉग मी तुम्हाला दाखवणार आहोत. आणि खूप माहोल होणार आहे. फुल माहोल आणि फुल व्हिडिओ. तुम्ही सबस्क्राईब करा आणि एन्जॉयमेंट तर खूप भारी होती. मग तर आपला पुरुषोत्तम दादाच्या घरी राहिलं तर पालखीचा अलगच माहोल राहते. 2 शब्द पुरुषोत्तम 2 शब्द बोलू शकता. हा बोला. आता उद्याला आमच्या घरी संध्याकाळला पालखीचं आगमन होईल. त्याच्यासाठी आम्ही खूप उत्सुक आहोत. आम्हाला आनंद आहे की आमच्या घरी पालखीचं आगमन होत आहे. तर तसेच तर परवाला आपल्या प्रिय बंधू आपले ते रवी महल्ले ते त्याच्या घरची पण आपल्या पालखी तुम्हाला दाखवतो. तर आपले आमंत्रण करून ते पान तो थुक रे राजा पान थुक न. तर मी ह्या ब्लॉगला इथंच एंड करतो. ब्लॉग आवडला नक्की लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बाय बाय. भेटू उद्याला.